क्या बोलते भाई लोक, जय शिवराय. मग आजचा विषय असा हार्ड आहे का, आपल्याला जात होतं नागपूरले, नागपूरहून जात होतं सावनेरले, सावनेरहून खापाला जात होतं. 3 गाव घुमायचे होते. यायला माणसाला सोडून द्यायचं होतं. माणसाला बसवलं तैनीमधून बिलकुल बागायदा. तिथून मग सम्याले म्हटलं चाल, म्हटलं आपण निघू म्हटलं. सुमितले बसवल्या गाडीवर, गाडीमध्ये साईडले म्हटलं पाहिजे म्हटलं सोबती कोणी ना कोणी. मग सुमितले घेऊन गेलो. तिथून डायरेक्ट धामणगावला गेलो पेट्रोल पंपावर. पेट्रोल पंपावर टाकलं डिझेल. 3,000 रुपये टाकून द्या म्हटलं. कारण की समृद्धीन जायचं म्हटलं. हवा गिवा पहिलेच चेक केली होती मी, बरोबर होती. मग निघालो. सन टोल गिल क्रॉस केला. सम्याला म्हटलं तू गाडी चालव म्हटलं. तर ठीक आहे म्हणे सुमित, म्हणे मी चालवतो म्हणे गाडी म्हणे. मग सुम्याला दिली गाडी चालवली. तिथून मग सावनेरच्या अलीकडे थोडंसं उतरलो, चहा घे पेलो तिथं. तिथून पैदल पैदल गेलो बा, बिलकुल बागायता डबल गेलो गाडीपाशी. गाडीपाशी गेल्यावर मग डायरेक्ट पोचलो सावनेरमध्ये अंदरून. मग तिथं त्याच्यानंतर पोचलो खापा गावामध्ये. खापाच्या तिथं पोचलो. यायला सोडून दिलं. सोडून दिल्यानंतर मग रात्री आपल्याला तिथून सामान भरायचं होतं. सामान गिमान भरभूर केलं. मग त्या म्हटलं आता येले म्हटलं जेवण खाऊन करावं लागते म्हटलं आपल्याला. ह्या काय म्हणे पहिले पेट्रोल पंपावर जाऊ म्हणे, डिझेल गिझेल टाकू म्हणे, दुसऱ्या गावाला जायचं आहे. तर म्हटलं ठीक आहे म्हटलं. तर मग डिझेल गिझेल टाकलं पेट्रोल पंपावर. आम्हाला जायचं होतं उद्या सकाळी दुसऱ्या गावाले. मग त्याच्यानंतर मग गाडी पेट्रोल पंपावरून काढली सन. मग डायरेक्ट गेलो कुठं, हॉटेलमध्ये. सोनू म्हणून असं काहीतरी हॉटेल नाव होतं. तर सोनूचा धाबा असं हॉटेलचं नाव होतं. मग तिथून जेवण खाऊन बोलावलं आम्ही. दाल तडका बोलावला. दाल तडका जेवण खाऊन केलं. तिथून मग निघालो सनसन घराच्या रस्त्यानं. चला मग आजचा ब्लॉग इथंच खतम करतो. बाकीचं उद्या बोलतो. ऋषा बोलते लोगों के दिल के दरवाजे खुलते. बाय बाय.